असं म्हणतात की आपल्याला देवाचं बोलवणं आल्याशिवाय त्याच्या घरी जाता येत नाही. त्यासाठी त्याचं बोलवणं येणं गरजेचं असतं. असंच मला आणि माझ्या कुटुंबाला बोलवणं आलं भगवान श्री जगन्नाथांचं आणि आम्ही निघालो सप्तपुरींपैकी एक धाम श्री जगन्नाथपुरी. कारण भगवान श्री जगन्नाथांचा आम्हाला बुलावा आहे. या ट्रिपला जाताना असं कोणालाच वाटलं नव्हतं की ही ट्रिप आत्तापर्यंतची सर्वात संस्मरणीय ट्रिप ठरेल. जाताना गंगासागर स्नान आणि श्री जगन्नाथ यांचं दर्शन इतकंच डोक्यात ठेवून जाणारं मी ट्रिपवरून येताना मात्र अनेक आठवणींचं गाठोडं बांधून घरी घेऊन आलो. अशा आठवणी ज्या पुढील आयुष्यात सदैव लक्षात राहतील. कुटुंबांसोबत घालवलेला वेळ असो किंवा ट्रिपला सोबत असलेली माणसं, सर्वच आठवणींचा एक सुंदर ठेवा देऊन गेली. भविष्यात अनेक ट्रिप होतीलही, पण ही ट्रिप एक वेगळाच आनंद देऊन गेली. जय जगन्नाथ. नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे जगन्नाथपुरी सिरीज. आजपासून आपली जगन्नाथपुरी सिरीज सुरू होते. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे सुदर्शन म्हात्रे व्लॉग्स, आणि आपले जगन्नाथपुरीची सिरीजचे व्लॉग्स असेच बघत राहा. नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलवर. आता आपण चाललो आहे पनवेलवरून कोलकात्याला. आपण चाललो आहे जगन्नाथपुरी CST टू हावडा असा आपला प्रवास आहे. 1 दिवस आणि 8 तासाचा हा प्रवास आहे. तो मी तुम्हाला प्रवास दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपण हावड्याला पोचलो होती, तिथले काही ठिकाणी फिरणार आहोत आणि त्याच्यानंतर मग कोलकात्यावरून आपल्याला जगन्नाथपुरी एक्सप्रेस ही ट्रेन पकडायची. हा सर्व प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये असेच राहा. आता 2-3 तरी ब्लॉग येतील, त्यासाठी तुम्ही या सुदर्शन म्हात्रे ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता आमची ही ट्रेन आहे CSMT हावडा. 1 दिवस 8 तास लागणार आहेत. 9:10 ट्रेन आहे. शुक्रवारी म्हणजे मी आता बुधवारी बसलो आहे रात्री 9:10 आणि शुक्रवारी सकाळी 5:18 पोहोचेल हावडा कोलकात्याला. तिकडून मग आपण आपला सर्व प्रवास सुरू करू ब्लॉगिंगचा. आता तर आपण डिपार्चर होतो. बघू शकता CST 15 नंबर प्लॅटफॉर्म. खूप दिवसांनी फॅमिली ट्रिप आहे आणि त्यात जगन्नाथपुरी, भगवान जगन्नाथांचं दर्शन, त्यामुळे जरा जास्तच एक्सायटेड आहे. चला, जय जगन्नाथ. आता ट्रेन निघेल. आता ट्रेन सुटलेली आहे. 9:10 झालेत. परफेक्ट टाईमला ट्रेन सुटली. काय वाटतं मग मी आता यावेळी मजा येईल. खूप मजा करूया. जगन्नाथपुरी, त्याच्यानंतर साक्षी गोपाळ मंदिर, कोणार्क सूर्य टेम्पल, अजून गंगेचे सागराला जिथं मिळून होतं तो. सो काय वाटतंय म्हणजे खूप मजा. चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. सुदर्शन म्हात्रे ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या जगन्नाथपुरी सिरीज या ब्लॉग्समध्ये. काल आपण रात्री 9:10 CSTवरून ट्रेन पकडलेली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 10:10 झालेत. आत्ता जस्ट पोहोचलो आहे. तुम्हाला चेहऱ्यावरून समजत असेल. नागपूरला आम्ही आता 1 तासाने पोहोचू. जस्ट हरिपाटाची सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला आता हरिपाट जो चालू आहे ट्रेनमध्ये ते तुम्हाला मी दाखवतो. आता ट्रेनसुद्धा स्पीड पकडते, बघू शकता. आधी पहिले मी तुम्हाला हरिपाट दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा प्रवास करू. CST टू कोलकाता याचा प्रवासाचा तुम्ही ब्लॉग बघत आहात. मी काल काय जास्त शॉर्ट्स म्हणजे ब्लॉगसाठी ते शॉर्ट्स घेतले नाहीत, पण आज मी नक्की तुम्हाला दाखवेन. कारण मी थोडा दमलेलो होतो, ऑफिसमधून आलेलो त्याच्यामुळे.
ट्रेनमधली गर्दी आमची आई बघू शकता. बघू शकता 10:31 झालेत. आपण इथे आहोत बुटीबोरीला आणि 11:19 आपण नागपूर जंक्शनला असू. नागपूर AKB इथे असणार आहोत. आता आपण इथे आहोत बुटीबोरीच्या थोडा मागे आहोत. खूप भूक लागली आहे म्हणून ऑनलाईन फूड ऑर्डर करतो. ऑनलाईन फूड ऑर्डर कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो. ऑनलाईन ॲप आहे रेल्वे रेस्टॉरंट म्हणून, ते त्यात जायचं आहे. तुम्हाला मी आता प्रोसेस दाखवतो आणि तिथं ते स्टेशनला देतो ते तुम्हाला दाखवतो. बघू शकता रेल्वे रेस्टॉरंट म्हणून हा ॲप आहे, त्यामध्ये मी जातो. त्या ॲपमध्ये गेलो, ॲप ओपन व्हायला थोडी वेळ लागतो. बघू शकता त्यामध्ये PNR नंबर टाकायचा आहे आपल्या गाडीचा, जो मी टाकतो आहे आता. ऑलरेडी मी टाकलेलं आहे बघू शकता. त्यानंतर मग नागपूरला अवेलेबल आहेत आपल्याला रेस्टॉरंट्स. कॅटरिंग सर्व्हिसेस 60 रुपीजपासून ते ऑर्डर देत आहेत. 60 रुपीजपासून ते ऑर्डर देत आहेत. बघू शकता मी ते आर्यन कॅटरिंग सर्व्हिसेसला क्लिक केले. त्याच्यानंतर नॉनव्हेज थाली सिलेक्ट केल्यानंतर ॲड केल्यानंतर चेकआउट. मला नंबर माझा टाकायचा आहे. झाले 10:50 झाले आता आणि 11:20 येईल असं बोलत आहेत ते. मी ऑर्डर शेड्यूल करतो. कॅश ऑन डिलिव्हरी सिलेक्ट करायचं आहे. थँक्यू बघा आलेलं आहे त्यांचं. हॅजबीन प्लीज व्हिडिओ फॉर दिस ऑर्डर बिटवीन 11:35 AM 4 जानेवारी 11:20 AM 9 जानेवारी. OTP सुद्धा आहे. कॅश ऑन डिलिव्हरी आहे. ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी 11:04 आपल्याला त्यांचा फोन येईल. बघू शकता रेस्टॉरंटचा. बघूया आता काय कसं आहे त्यांचं ते. फूड ज्यावेळी येईल त्यावेळी मी तुम्हाला दाखवेनच कसं आहे ते, टेस्ट त्याची. चला आता जाऊन आपल्या सीटवर बसूया. दादा आलेले आहेत, वेळेवर फूड आणलेलं त्यांनी. आपण ऑर्डर केलेली 11:20. थँक्यू दादा. हां चिकन थाली नागपूर स्टेशन. बघू शकता नागपूर स्टेशन. 10:49 मी ऑर्डर केलेली. 10:20 कंप्लेंट 11:20 कंप्लेंट आलेली ऑर्डर बघू शकता आपल्याला. बघू शकता नागपूर स्टेशन बघू शकता तुम्ही. नागपूरला गाडी थांबले. आपण ऑर्डर केलेली 10:49 आणि 11:20 कंप्लेंट आपली ऑर्डर आलेली. तो आपल्या डब्यातच आलेला घेऊन बघू शकता. S6 आपला डब्बा. जगन्नाथपुरीची आपली ब्लॉगिंग चालू आहे. अजून आपण पोचलो पण नाही कोलकात्याला, तशी नागपूरला आहे. चला जाऊया का पुढे. डब्यात जातो आता ट्रेनमध्ये. आधी जेवून घेतो, खाऊन घेतो. येस विचारतो दादा. दादाचं नाव सौरभ मिश्रा. सौरभ मिश्रा. चैनल का नाम क्या है? चैनल का नाम मात्र ब्लॉग. मैं इतवारी से हूँ.
चलो जातो. ते ऑनलाईन फूड मागवलेलं ना आपण, ते खूप छान होतं, क्वांटिटीसुद्धा चांगली होती. ते जेवण झालं आणि नंतर मग मी झोपलेलो. आता उठलो आहे. तर रांजणगाव म्हणून एक स्टेशन लागलं आहे छत्तीसगडचा, बघू शकता तुम्ही. छत्तीसगडचं स्टेशन आहे. ट्रेन आहे. फक्त 1 मिनटासाठी हॉल्ट घेतला ट्रेननी. आता ट्रेन निघते. मग ते TCBचं रस्ते TCS छत्तीसगडमध्ये पोचलो आहे आपण. महाराष्ट्र सोडला आहे, छत्तीसगडमध्ये पोचलो आहे आता. उद्या सकाळी म्हणजेच 5 तारखेच्या 6 वाजता किंवा 6:30 वाजता आपण हावड्याला पोहोचू. नंतर मग तिकडून आपल्याला गंगासागर याचं दर्शन घ्यायचं आहे. गंगा जिथे सागराला मिळते तिथे आपण जाणार आहोत. आणि त्याच्यात आजूबाजूचे जे तीर्थक्षेत्र आहेत किंवा जे प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोअर करू. त्याच्यानंतर मग शालीमार स्टेशनवरून आपण जगन्नाथपुरी याची ट्रेन पकडणार आहोत. जगन्नाथपुरीला आपण 2 दिवस थांबणार आहोत. असा आपला प्रवास असाच चालू राहणार आहे. तुम्ही असेच माझ्यासोबत राहा. जगन्नाथपुरी सिरीज आपली नक्की फॉलो करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुदर्शनमधले ब्लॉग्स. छत्तीसगडमधलं राजनांदगाव स्टेशन आहे. आपण सोडतो आता. जेवण झाल्यानंतर मी थोडं भटकंती केली ट्रेनमध्ये आणि नंतर झोपून गेलो. झोपल्यानंतर त्याचं उठलं तर हरिपट चालू झालेला. तुम्ही हरिपटाचा आवाज येते. माझ्या मागच्या डब्यामध्ये हरिपट होते. संध्याकाळचा हरिपाठ झालेला आहे. हरिपाठानंतर आपण आता ट्रेन फिरणार आहोत. ट्रेन फिरल्यानंतर इथे एक लेजेंडरी स्टेशन आहे. म्हणजे लेजेंडरी बोलण्यापेक्षा एक लेजेंड जिथे काम करायचा तो स्टेशन आहे. तुम्हाला स्टेशन दाखवणार ह्याच रूटला येतो. तो ज्यावेळी आल्यानंतर मी त्याची माहिती तुम्हाला सांगेन. बिलासपूर जंक्शनला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. बघू शकता. त्या दादाने मला सांगितला. ब्लॉगिंग सर्व मराठी में. आपका नाम क्या? मेरा नाम शर्मा जी है. शर्मा जी. वो तो सरनेम रहता है ना, शर्मा. रोहित शर्मा करके रहता है. हाँ शर्मा जी. कहाँ जा रहे हो आप? कहाँ जा रहे हो? छत्तीसगड राज्य आहे. छत्तीसगडातील एक जंक्शन आहे बिलासपूर म्हणून. बघू शकता. 5 मिनटं थोडं बाहेर आलो ट्रेनच्या. हा ट्रेनचा डबा आहे S6. ट्रेन निघायची नाही तर वेगळं आमची पब्लिक पोचले. चला ट्रेनमध्ये जाऊ आता. थोडा आता पोटपूजा त्याचा बंदोबस्त करूया. पोटपूजेसाठी इथं काहीच नाही. चिवडा आहे आणि शेंगदाण्यांचा अपमान करते मी. नुसते शेंगदाणे खाणे म्हणजे शेंगदाण्यांचा अपमान करण्यासारखं आहे. आई बघा खाली बसले. नंतर झोपू. शेंगदाणे खाऊया आता. आता डायरेक्ट उद्या सकाळी खायला भेटेल. चला कशाने तरी पोट भरू. मला सांगत होती काय नाही जेवायला घेतलं, पण हिने ऑलरेडी ऑर्डर केलेली व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी आहे. IRTC कडून मागवलेली आहे. बस झाला ठेव. एवढी कोण खाणार आहे. चला जेवणाची सोय झाली. रात्रीचे वाजले 10:25 आणि इथे छत्तीसगडमधला एक स्टेशन होता बेलपाड. मला मित्र भेटला इथे. हा सुद्धा नवी मुंबईतच आहे. नवी मुंबईचे होता. नवी मुंबईचे होता. हां ओडिसाचंच आहे पण नवी मुंबईमध्ये राहतो. आम्हाला भेटला. आताच आमची ओळख झाली. थोडंफार बातचीत केली आम्ही. नाव काय तुझं? नाम क्या? राहुल. हाँ 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 मैं ब्लॉग बनाता हूँ. सुदर्शन ब्लॉग मेरा चैनल है इसलिए तुझे लिया. इधर ट्रेन में महाराष्ट्र मिला फिर उड़ीसा का. अच्छा लगा है. महाराष्ट्र का एक्सपीरियंस कैसा है? महाराष्ट्र बहुत अच्छा है. कभी पनवेल आया कर यार मिलेंगे. पनवेल आया. ठीक है चलो मिळते. पुढे जाऊ. 10:25 झालेत. ट्रेन इथे आता छत्तीसगडमध्येच आहे. जो स्टेशन मी तुम्हाला सांगणार होतो तो स्टेशन 4 वाजता सकाळी 4 वाजता येणार आहे. ते तुम्हाला दाखवणार आहे. लेजेंडरी जो एक माणूस आहे आपल्या देशातला तो तिथे काम करायचं. मला सुद्धा एक्साइटमेंट आहे त्या स्टेशनवर जायचा. आता मी थोडा ट्रेनचा व्हिडिओ बनवतो आणि तो स्टेशन आला तर त्याची तुम्हाला व्हिडिओ दाखवेल.
जंक्शन आहे. रात्रीचे 10:30 झालेत. सर्व ट्रेनमध्ये ऑलमोस्ट झोपलेत. आता तर ऑलमोस्ट 24-22 तासाचा प्रवास झालाय. कंटाळलेत सर्व. बघू शकता सर्व झोपलेत. सर्वांनी लाईट्स ऑफ केलेत. सर्वांची झोपायची तयारी झाली. ज्यांना जागा नाही मिळाली ते मेन पॅसेजमध्येच पेपर टाकून झोपत आहेत. काही काही ठिकाणी लाईट्स ऑन आहेत. बघू शकता. आता मला माझ्या सकाळचे वाजले 3:43. मी जाणार आहे. अलार्म लावलेला 3:40 कारण जो तुम्हाला दाखवणार होता स्टेशन दाखवणार होतं तिथं एक इंडियन लेजंड काम करायचा. पण आता ती ट्रेन लेट झाली. तुम्हाला बघू शकता 3:45 झाली. आपल्याला इथे दाखवायचं होतं मला खरगपूर जंक्शन. 3:50ला इथे येणार होती आपली ट्रेन. पण 3:50ला येऊ शकत नाही आहे. ट्रेन लेट आहे. 6:03 आता त्याची ट्रेन पोचते आहे. आता पण इथे आहोत. ट्रेन लेट आहे. सिडनी जंक्शनला आहोत. ज्यावेळी इथे येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. पण मी उठलेलो. बघू शकता तुम्ही मोबाईलमध्ये टायमिंग. 3:45 मी उठून इथे रेडी होतो. पण अनफॉर्च्युनेटली ट्रेन लेट असल्यामुळे आपल्याला ते आता दाखवता येणार नाही आहे. पण काही हरकत नाही आहे. 1 तासाने 1 किंवा 1.5 तासाने आपल्याला ते दाखवता येईलच. त्यावेळी सकाळ झालेली असेल. चला आता थोडा आपण आराम करू परत. आता आपण त्या स्टेशनला आलो. ज्या स्टेशनवर MS धोनी 2001 ते 2003 या साली तिकीट कलेक्टर म्हणून कामाला होता. वेस्ट बेंगलमधलं खडगपूर स्टेशन आहे. बघू शकता आमची तरी ते 2 मिनिटासाठी थांबले. ही माझी आई आहे. बघू शकता खडगपूर स्टेशन. लेजंड कामाला होता. इंडियन फॉर्मर क्रिकेटर. गुड मॉर्निंग मित्रांनो. मी सुदर्शन मात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. सुदर्शन मात्रे ब्लॉग आपल्या चॅनलवर. आपलं तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज तिसरा दिवस आहे. सकाळी तुमचं स्वागत आहे. मी खडगपूर रेल्वे स्टेशनचा तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवला जंक्शनला. पण त्या जंक्शनबद्दल मी तुम्हाला सांगतो. भारतीय कर्णधार MS धोनी हा तिथेच त्याचा पहिला जॉब तिथेच होता तिकीट कलेक्टर म्हणून. तो स्टेशन आहे जो आपल्याला माहिती आहे. खडगपूर स्टेशनला MS धोनी हा तिकीट कलेक्टर म्हणून जॉबला होता. तो त्या स्टेशनला होता. आता पुढे चाललो आहे कोलकात्याला पोहोचल्यानंतर आपण हा ब्लॉग एंड करू आणि त्याच्यानंतर पुढे ट्रॅव्हलिंग ब्लॉग सुरू राहतील. त्यामुळे तुम्ही सोबत सुदर्शन मात्रे ब्लॉग या चॅनलला असेच तुम्ही राहा. जगन्नाथपुरी सिरीज आपली चालू आहे. बघू शकता ब्रिजवरून आता आपण चाललो आहे. वेस्ट बेंगलमध्ये आपण आहोत. पश्चिम बंगालमध्ये आपण आता एंटर केलेला आहे. नुकतंच खरगपूर आपण सोडलं आहे. खरगपूरच्या पुढे आता आपण कोलाघाट तिथे आहोत. बघू शकता ब्रिजवरून चाललो आहे. चला आता पुढे भेटू. फायनली 36 तासाच्या प्रवासानंतर आपण कोलकात्याला पोहोचलेलो आहोत. बघू शकता आवडा पोहोचलोय आपण. 36 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलोय. बघू शकता. फायनली आपण कोलकात्याच्या हावडा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. इकडून बस येणार आहे आणि इकडून आपण हॉटेलला जाणार आहोत. तिकडे थांबल्यानंतर काही वेळाने विश्रांती घेतल्यानंतर आपण फिरायला सुरुवात करणार आहोत. तर त्याच्यानंतर आपण ब्लॉग्स तर तुम्हाला बघायला मिळतील. तर आता थोडी विश्रांती घेतो. हावडा स्टेशन तुम्ही बघू शकता. बिझी स्टेशन आहे एकदम. फोटो स्टेशन चालू आहे लोकांचा. बघू शकता. माझ्यासोबत कोण कोणाला ओळख करून देतो. ही माझी मामी आहे. या काकी आहेत त्याला काकू आणि माझे मम्मी पप्पा. ब्लॉगमध्ये मी तुम्हाला समजेलच. हाय तर चला नंतर भेटू. हावडा स्टेशनच्या बाहेरच्या तुम्ही हावडा स्टेशनचं स्ट्रक्चर बघू शकता. हा ब्रिटिश स्टाईल स्ट्रक्चर वाटते. जी येल्लो बस दिसते नाही या बसने आता आम्ही जाणार आहोत. येल्लो बस आले. ही बस येल्लो बघू शकता. तर मंडळी ही व्हिडिओ होती CSMT टू कोलकाता हावडा स्टेशन यापर्यंतच्या प्रवासाची. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन मात्रे ब्लॉग या आपल्या चॅनलला. तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय.